पटापट करून घ्या ना। नमस्कार, आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध गाडा मालक, माझे मित्र आणि एक मोठ्या भावाप्रमाणे माझ्या सोबत असतात असे आमचे राहुलभाई पाटील अडवली कल्याण। काही भाई, आज महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रातला एक ऐतिहासिक दिवस आहे। लोकांना वाटत नव्हतं ही गाडी पळेल, मथुर आणि बकासूर। आज गाडी पळणार आहे, काय सांगा? सर्वप्रथम देशभरातील महाराष्ट्रभरातील जेवढी आमची फॅन फॅमिली कुटुंब आहे, बकासूर असेल, मथुर असेल, माझा सर्जा असेल, तसेच मोहिल धुमाल, रणजित सर असतील, आमचा पूर्ण फॅन फॅमिली कुटुंब आज आमच्या सर्वांच्या या दोन्ही लाडक्या मथुर आणि बकासूर मुले एकत्र येणार आहेत। तर खूप आज आनंद वाटतोय आणि या सगळ्यांचा प्रेम बघून आणि यांचा उत्सव बघून आजच्या दिवसाचा खूप म्हणजे खूप खूप चांगलं वाटतंय आज। नक्कीच भाई, आज अख्खा संबंध महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय की गाडी कितव्या गटात पळणार आहे? गाडी 11व्या गटामध्ये पळणार आहे आणि 2 नंबर फाटी जी आपली चिठ्ठी निघालेली आहे बकासूर मथुर फॅन क्लब, त्याच फॅन क्लब साठी त्याच नावाने त्याच चिठ्ठीवर आपली गाडी पळणार आहे। कसं काय नियोजन कसं काय झालं होतं आज पळायचं? नियोजन असं ठरलं होतं की अखंड महाराष्ट्राची अखंड जनतेची इच्छा होती आणि कुठेतरी दुरावले गेले होते प्रत्येकाचे फॅन मथुरचे आणि बकासूरचे, आणि त्याच दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून मथुर बकासूर अशी लढत बघायला भेटायची, पण आज मथुर आणि बकासूर हे एकत्र येऊन दोन्ही नंदी दोन्ही मालकांना आणि अखंड महाराष्ट्राला आज आशीर्वाद देताना या मैदानामध्ये आज सकाळी दिसणार आहेत। नक्कीच, घाटावर तर गाडी आज पळेलच, मात्र बिनजोडला पण आपल्याला ही गाडी कधी पळताना दिसेल? बिनजोडला पण लवकरच दिसेल। सगळ्यांचा प्रेम आहे, जशी फॅन फॅमिली कुटुंब आहे, सगळ्यांची जी जी इच्छा असेल, जे आपले मोहिल शेठ धुमाल आहेत, वैभव आहेत, त्यांचे सगळे ते आपले एकदम मित्रपरिवार आहे आणि त्याच्यामुळे कुठे काय अडचण नाही वाटत मला। जेव्हा जेव्हा प्रेक्षकांची इच्छा असेल तेव्हा तेव्हा ही गाडी पळत राहणार। नक्कीच, आता थोड्या थोड्यात राहुलभाई पाटील अडवली कल्याण इथून प्रस्थान करतायत, तर भेटूया मैदानातच।